वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन। आज आपण आलेलो आहोत आपल्या नेक्सॉनला डॅश कॅम बसवायला आणि तो डॅश कॅम आहे हिरो कंपनीचा क्यूबो मॉडेल विथ एन सिरीज ह्याच्यासाठी, कारण ह्याच्यात एक वेगळं फीचर आहे। हा कॅमेरा जो आहे एन सिरीजचा तो फक्त ऑफलाईन विकायला आहे, ऑनलाईन हा तुम्हाला कुठेच मिळणार नाही। आणि पुण्यात हा सनी कार डेकॉरमध्ये अवेलेबल आहे। सनी कार डेकॉर हे JM रोडवर आहे। सो तुम्हाला जर हा कॅमेरा फिट करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता। सो या बॉक्समध्ये आपल्याला फ्रंट कॅमेरा मिळतो, रेअर कॅमेरा मिळतो, फ्रंट कॅमेराला डिस्प्ले सुद्धा आहे आणि प्लस त्याचे सगळे वायरिंग्स मिळतात। सो फ्रंट कॅमेरा जो आहे तो आपण इथे फास्ट टॅगच्या साईडला फिट करणार आहोत। रेअर कॅमेरा जो आहे तो आतल्या बाजूनी इथे फिट होतो, सो दॅट इथून सेंटरने अख्खा व्ह्यू मिळतो आणि दोन्ही जे कॅमेराज आहेत ते ॲडजस्टेबल आहेत। सो आपला फ्रंट डॅश कॅम जो आहे तो आपण इथे फास्ट टॅगच्या बाजूला इन्स्टॉल केलेला आहे। एक्झॅक्ट सेंटर नाही आहे बट ऑलमोस्ट सेंटर आहे हे, म्हणून आपण इथे केलेलं आहे। आणि लेन्सपासून 130 डिग्री लेफ्टला आणि राईटला हे सुपर वाईड अँगल व्ह्यूमुळे पूर्ण रेकॉर्ड करतं आणि इथून खूप चांगला व्ह्यू येतो। सो तुमचा जर इन केस काही डॅमेज झालं किंवा काही झालं तरी इथून पूर्णपणे व्ह्यू येतो आणि तुम्ही किती झूम करून त्या कारची नंबर प्लेट वगैरे जे काय आहे ते तुम्ही ह्याच्यातून घेऊ शकता। सो कमाल रेकॉर्डिंग होतं। सो तुम्हाला जर इथे दिसत असेल तर आपला रेअर कॅमेरा जो आहे तो एक्झॅक्ट या ब्रेक लाईटच्या खाली इथे सेंटरला इन्स्टॉल केलेला आहे, त्यामुळे सेम इथून सुद्धा आपल्याला एक वाईड अँगल व्ह्यू मिळतो आणि पूर्ण टेल जे आहे ते आपलं कव्हर होतं या कॅमेरामध्ये। सो फायनली आपले दोन्ही कॅमेरे फ्रंट आणि रेअर असे डॅश कॅम्स गाडीत इन्स्टॉल करून झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला कॅमेऱ्याचे काही फीचर्स सांगणार आहे। आणि या एन सिरीज कॅमेरामध्ये एक ॲडिशनल फीचर आहे, तो पण मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे। सो हा व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला या कॅमेराची प्राइसही सांगणार आहे। सो आपण आपल्या नेक्सॉनमध्ये क्यूबोचा 3K डॅश कॅम फिट केलेला आहे, जो की आहे हिरो ग्रुपचा आणि आहे कम्प्लिटली मेड इन इंडिया। तर हा कॅमेरा क्यूबोचा एन सिरीज आहे, ज्याच्यात एक कमाल फीचर आहे। तर त्याच्या आधी आपण बाकीचे फीचर जाणून घेऊया। सो या कॅमेऱ्यात बेसिक फीचर हा आहे की हा 3K फुल HD व्हिडिओ आपल्याला देतो। त्याच्यानंतर सुपर वाईड अँगल आहे या कॅमेरामध्ये, जो की खूप कमाल आहे आणि क्रिस्प व्हिडिओ येतो, खूप क्लिअर व्हिडिओ येतो। बिकॉज या कॅमेऱ्याबरोबर मिळते एक सोनीची लेन्स, सो त्यामुळे क्लॅरिटी खूप जास्त भारी आहे आणि ह्याचा नाईट विजन तर खूपच जास्त चांगला आहे। त्यानंतर या कॅमेरामध्ये आहे बिल्ट इन वायफाय आणि GPS। त्याच्यानंतर मल्टिपल रेकॉर्डिंग ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही रेझोल्युशन जे आहे कॅमेराचं ते सिलेक्ट करू शकता, तुम्ही फोटोज काढू शकता, तुम्ही व्हिडिओज काढू शकता। ओव्हरऑल बरेचसे रेकॉर्डिंग ऑप्शन्स आहेत। त्यानंतर 3.2 इंचेसचा आपल्याला LCD डिस्प्ले मिळतो आणि ह्याचा पार्किंग आणि नाईट मोड जो आहे तो फक्त क्यूबोच्या एन सिरीज मध्ये मिळतो आणि बाकी कुठल्याही डॅश कॅम मध्ये हा फीचर अवेलेबल नसतो। सो गाडी चालू केली की आपल्याला आपला हा कॅमेरा जो आहे तो चालू होतो। त्यानंतर असा एक लाईट ब्लिंक व्हायला लागतो, म्हणजे हा जो कॅमेरा आहे तो आपल्या फोनला कनेक्ट होतोय। त्यानंतर आपल्याला एक बीप ऐकू येतो, ज्याच्यानंतर इथे रेकॉर्डिंग चालू होतं। जसं की तुम्ही बघू शकता की इथे रेकॉर्डिंगचा रेड डॉट जो आहे तो ब्लिंक व्हायला लागला। त्यानंतर काही फीचर्स येतात, जसं की सेटिंग्स, ऑडिओ। याच्यात ऑडिओ नोटिफिकेशन्स आहेत जे की मी ऑफ ठेवलेत, बट ह्याच्यात स्पीड सेन्सर वगैरे आहे। सो स्पीड तुमचा 80च्या किंवा 100 तुम्ही जो सेट कराल त्याच्यावर गेल्यावर एक बीप येतो। त्यानंतर स्विच ऑफ स्विच ऑनचा ऑप्शन आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे इथलं खालचं बटन क्लिक केलं की तुम्हाला येतो रेअर व्ह्यू कॅमेराचा व्ह्यू आणि परत तुम्ही हे क्लिक केलं की तुम्हाला येतो फ्रंट कॅमेराचा व्ह्यू। जसं की तुम्ही इथे बघू शकता की फ्रंट कॅमेरा आपला चालू झालेला आहे। त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे SD कार्डचा स्लॉट आहे। इथे 1 TBचं SD कार्ड बसतं, आपण 256 GBचं SD कार्ड लावलंय बिकॉज ह्याच्यात ऑटो इरेजचा ऑप्शन आहे। सो तुम्हाला 1 TBचं रेकॉर्डिंग कधीच करावं लागणार नाही, 256 GBचं रेकॉर्डिंग इनफ होतं। सो हे काही बेसिक फीचर्स होते या कॅमेऱ्याचे। आणि आता आपण या कॅमेऱ्याच्या सर्वात इम्पॉर्टंट आणि भारी फीचर बद्दल बोलूया, जो की आहे पार्किंग नाईट मोड। सो पार्किंग नाईट मोड हा एक फीचर आहे जो की फक्त क्यूबोच्या डॅश कॅम मध्ये अवेलेबल आहे। 3K आणि 4K हे दोन मॉडेल्स मिळतात, त्याच्यात आपण बसवलेला आहे 3K। सो हा जो फीचर आहे तो सर्वात जास्त भारी आणि इम्पॉर्टंट फीचर आहे डॅश कॅम साठी, बिकॉज आपण गाडी चालवताना ठीक आहे की आपण पाहत असतो आणि आपण त्या गोष्टीवर भांडू शकतो, बट आपण जेव्हा गाडी पार्क करून निघून जातो तर आपल्याला काही माहिती नसतं की आपल्या गाडीच्या आजूबाजूला काय होतंय। बट
हा कॅमेरा गाडी पार्क केल्यानंतर एक 2 मिनिटांनी पार्किंग मोडवर स्विच होतो ऑटोमॅटिकली आणि तुमच्या गाडीच्या फ्रंट किंवा बॅकला 130 डिग्रीज दोन्ही साईडला जर काही मूव्हमेंट जाणवली कॅमेराला, तर हा कॅमेरा ऑटोमॅटिक चालू होतो आणि त्या ह्याचं फुटेज घेऊन ठेवतो. सो त्यासाठी हे फीचर आहे आणि हे फीचर खूप जास्त कमाल आहे. आणि हे फीचर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला क्युबोचा N सिरीजच घ्यावं लागेल. क्युबोचे बेसिक कॅमेरेज पण मिळतात, बट त्या कॅमेऱ्यांमध्ये तुम्हाला हे फीचर नाही मिळणार. आणि मी पण फक्त या फीचरसाठी हा N सिरीज घेतला, बिकॉज आपण जेव्हा आपल्या गाडीपाशी नसतो तेव्हा हा कॅमेरा आपल्या गाडीची काळजी घेत असतो. सो जसं की आपण बघू शकतो, या कॅमेऱ्याची प्रिंटेड प्राइस आहे 22,990 रुपीज. सो हा कॅमेरा जो आहे तो 22,990 रुपीजला जरी असला तरी हा कॅमेरा मला पडला आहे 18,000 रुपीजला विथ फिटिंग. सो तुम्ही म्हणाल की हा कॅमेरा एवढा महाग का आहे, आपल्याला ऑनलाईन तर हे कॅमेराज खूप स्वस्त मिळतात. तर पहिली गोष्ट, N सिरीज हा कॅमेरा फक्त ऑफलाईन सेलसाठी आहे. हा तुम्हाला कुठेच ऑनलाईन मिळणार नाही, लाईक Amazon, फ्लिपकार्ट इथे कुठेच तुम्हाला हा कॅमेरा मिळणार नाही. दुसरी गोष्ट, N सिरीज असल्यामुळे ह्याच्यात नाईट पार्किंग मोड आहे, जो की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच कॅमेऱ्यात मिळत नाही, म्हणून या कॅमेऱ्याची किंमत जास्त आहे. याची रेकॉर्डिंग क्वालिटी खूप भारी आहे, कारण सोनीची लेन्स यूज केली आहे क्युबोनी. सो ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा कॅमेरा या रेटला आपल्याला पडतो. पण हा कॅमेरा मी बसवलेला आहे पुण्यातल्या सनी कार डेकॉरमध्ये, जे की JM रोडवर मॅकडॉनल्ड्सच्या बाजूला आहे. आणि तिकडे जाऊन जर तुम्ही सांगितलं की तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहून इकडे आला आहात, तर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळू शकतं. या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जर तिथल्या दादाला दाखवलं तर तो तुम्हाला डिस्काउंट देईल. विथ फिटिंग तुम्हाला ह्याच किमतीला किंवा ह्याच्यापेक्षा थोड्या अजून किमतीला हा कॅमेरा पडेल. आणि ते घरी पण येऊन फिट करून देतात जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर. बट तुम्हाला पहिले तिकडे जाऊन त्यांना सांगावं लागेल की मला हा कॅमेरा बसवायचा आहे, तुम्ही कॅमेरा बघा, चेक करा, त्यानंतर ते घरी पाठवतील. घरी येऊन तुमच्या गाडीला तुमचा कॅमेरा जो आहे तो फिट करून जातील. सो याचबरोबर आपण हा व्हिडिओ इकडेच थांबवूया. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या कुठल्या मित्रांना जर डॅश कॅम फिट करायचा असेल गाडीला, तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. आणि असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.